श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आज मी आपल्याला सांगणार आहे खूप महत्त्वाची अशी माहिती आहे। तर आपल्याला जो लक्ष्मीपूजन येणार आहे, आता दिवाळी येणार आहे आता आपली, तर दिवाळीच्या वेळेस आपण लक्ष्मीपूजन सगळेच करणार आहोत आणि सगळेच काही ना काही वस्तू खरेदी करत असतात। तर त्याच्यामध्ये सगळ्यात आवश्यक कोणती वस्तू आहे ते मी तुम्हाला सांगेल। बऱ्याचशा मी मागे वस्तू सांगितल्या तुम्हाला, याच्यापैकी तुम्ही कुठल्याही वस्तू घेऊ शकतात, पण नॉर्मल सर्वसाधारण मनुष्य ह्या वस्तू घेऊ शकतो आणि त्या वस्तू आवश्यक आहेत। पैसावालाही राहिला तरीही घेऊ शकतो आणि गरीबही घेऊ शकतो। आणि ती नसली तर आपली जी पूजा असते लक्ष्मी मातेची, जी आपण पूजा करणार आहेत लक्ष्मीपूजनच्या दिवशी, ती पूजा ही फलित जाणार नाही किंवा लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करणार नाही। आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप अशी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या लक्ष्मीच्या रूपात आपल्या घरात नांदत असतात आणि त्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे। आणि त्या गोष्टींची पूजा कशी करायची, काय करायची, थोडक्यात मी इथे तुम्हाला सांगेल। तर सगळ्यात आधी आवश्यक अशा 3 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? तर मीठ हे अन्नपूर्णा माता जे असतं त्यांचं प्रतीक असतं। मीठ हे समुद्रातून मिळत असतं आपल्याला, म्हणून मिठाचं असं अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये। आणि मिठाशिवाय आपलं आयुष्य बोललं जातं की ते पूर्ण होत नसतं किंवा कोणत्याही गोष्टी बघा त्याच्या आपण महालक्ष्मीची कथा असते त्याच्यात काय आणते, श्यामबाला ही माहेराहून काय आणते, राजाचं सार आणते, म्हणजे राज्याचं सार, म्हणजे त्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे। ते न टाकता कोणताही पदार्थ आणि बनत असतो, म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि खूप माहेराहून तिने काय आणलेलं असतं, साडी चोळी न आणता मीठ आणलेलं असतं। त्याच प्रकारे म्हणजे मिठाला खूप अनन्य असं साधारण महत्त्व दिलेलं आहे। आणि अन्नपूर्णा माता ही त्यांच्याशिवाय आशीर्वाद आपल्याला देत नसतात। मिठामध्ये लक्ष्मी माता दडलेली असते असं बोललं जातं, म्हणून आपल्याला मिठाची पुडी पाहिजेच पूजेमध्ये। त्याच्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेल, छोटा असो मोठा असो आपल्याला झाडू जो असतो तो आणायचा आहे। झाडू जो आणतो तो पण आणायचा आहे, पूजेमध्ये आपल्याला ठेवायचा आहे। कुठलाही आणा तरीही चालेल। अगदी छोटा झाडू असतो तो आपल्याला देवघर साफ करायला आणू शकतं, पण नक्कीच सांगेल तुम्ही पूजेमध्ये ठेवा। आणि तो ठेवल्यानंतर त्याची पूजा वगैरे आपल्याला कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगते पुढे। त्याच्यानंतर तिसरी वस्तू आपली आहे धने। धने आहे याच्यात पण माता लक्ष्मी धने म्हणजे धनरूपी असतं, त्याच्यात धन लपलेलं असतं असं बोललं जाते। तर ह्या तिघीही गोष्टी खूप आवश्यक आहेत। बाकी तुम्ही सोनं नाणं चांदी काय घेताय त्याला अर्थ नाहीये, पण ह्या 3 गोष्टी अशा आहेत तर ह्या जर तुम्ही आणल्या नाही पूजेत तर तुमची पूजा ही अपूर्ण राहील आणि माता लक्ष्मी प्रसन्न होणार नाही, हे लक्षात घ्या। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी तुम्ही आणू शकता, 100 रुपयामध्ये मिळून जातील तुम्हाला। छोटा झाडू जर आपण घेतला आणि मिठाची पुडी आणि धने अगदी 50 ग्रॅम आणा तरीही चालेल। तर ह्या गोष्टी आपल्या आवश्यक, कितीही कसाही असू द्या परिस्थिती, ते नक्कीच आणू शकतात आणि पूजा मांडणीमध्ये आपण ठेवू शकतो। तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल की ह्या गोष्टी आपण घरात केव्हा आणायच्या त्याला पण महत्त्व आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे आपलं लक्ष्मीपूजनचं सामान आपण बाजार करणार आहोत त्याच्यात घेऊन यायचं, आजपासून तसं नाही करायचं, किंवा घरात अवेलेबल आहे म्हणून तीच पूजा करायची तसं नाही करायचं। ज्या दिवशी धनतेरस आहे आपला, धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला ह्या तिघीही वस्तू आणायच्या आहेत, हे लक्षात घ्या। धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायचं आहे। थोडं हे बघा, धने 50 ग्रॅम आला, जरी तुमच्या घरात असतील धने तरी 50 ग्रॅम का असेना तुम्हाला धने आणायचे। छोटा झाडू पण त्या दिवशीच आणायचा आहे, सकाळी आणलं तरी चालेल, दुपारी आणलं तरी चालेल, संध्याकाळी आणलं पण आणा। म्हणजे धनत्रयोदशीला जो आपण नैवेद्य देणार आहे धन्यांचा, तो त्या दिवशीचा धन्यांचाच पाहिजे, त्या दिवशी तुम्हाला आणायचा आहे, हे लक्षात घ्या। आणि नंतर मिठाची पिशवी पण तुम्ही त्या दिवशीच आणा, काही महाग नाही येत वस्तू, त्या दिवशी तुम्हाला आणायचं। आता पूजा काय करायची, ज्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत त्या दिवशी मिठाची पुडी जी असते ती पण आपल्याला पूजेत ठेवायची आहे। तिची हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचं, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर झाडू, आपण छोटा झाडू जो पूजा मांडणीमध्ये आणणार म्हणजे ठेवणार आहोत, तुम्हाला मी लक्ष्मीपूजनच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। आपल्याला झाडू कुठे ठेवायचे, त्याचं स्थान कुठे आहे हे लक्षात घ्या। झाडू ठेवताना त्याच्या खाली स्वस्तिक काढायला 4 ठिपके आणि 2 रेषा काढायला विसरू नका, हे लक्षात घ्या। माता लक्ष्मी दडलेली असते झाडूमध्ये। नंतर आपल्याला झाडू प्रवेशद्वारातून प्रवेश करायचा आहे आणि जिथे पूजा मांडणार आहोत तिथे त्यांचा आसन आहे, तिथे त्यांना ठेवायचं आहे झाडूला।
नंतर आपण हळदी कुंकू वाहायच्या आहेत झाडूला. दरवाजामध्ये तर आपण पूजा करणारच आहोत, पंचोपचार जी आहे ती दिवा वगैरे ओवाळायचा आहे. नंतर मी तुम्हाला सांगेल की झाडूला आपण एक गोष्ट बांधायची आहे त्या दिवशी, जो कलावा मिळतो बघा, तर कलावाचे 3 फेर किंवा मारायचे आहेत. तर फेर मारत असताना महालक्ष्मी नमः हा मंत्र बोलायचा आहे आणि आपण कलावा बांधायचा आहे. तो आपला जो झाडू असतो तो आपल्या घरात वर्षभर राहत असतो, वर्ष नाही 6 महिने असतो. तर प्रत्येक झाडू हाच झाडू नव्हे, तर जेव्हा हा झाडू आपण म्हणजे जुना झाल्यानंतर बाजूला ठेवतो आणि जेव्हा नवीन झाडू आणतो त्याचं पण शास्त्र आहे. जुन्या आपल्या आई आजी बघा, झाडू आणल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचे, पूजा करायची आणि नंतरच दुसरा झाडू म्हणजे दुसऱ्या दिवशी वापरायला काढायचे. तर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून वापरू शकतात कधीही, पण कधीही झाडू आणला आपल्या घरात की त्याची आधी हळदी कुंकू लावून पूजा करायची, नंतर आपण वापरायचा आहे. कलावा असेल तो बांधायचा आहे पूजा करून. महालक्ष्मी नमः महालक्ष्मी नमः असा मंत्र बोलायचा आहे. नंतर तुमच्या घरात 12ही महिने लक्ष्मी वास करेल, हे लक्षात घ्या. ही छोटी अशा गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचं सांगेल मी धने तुम्हाला. धन्यांचं महत्त्व काय आहे? धने आपण आणतो बरोबर, धन्यांमध्ये धन लपलेलं असतं असं बोललं जातं. धनत्रयोदशीला आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. नैवेद्य खूप आवश्यक आहे. गूळ आणि धन्याचा नैवेद्य द्यायचा आहे, किंवा साखर पण आपली ऊसापासून बनलेला असता, गुळ पण ऊसापासून बनलेला असतं. साखरही ठेवली तरी चालेल, पण गूळ आणि धनेला खूप आवश्यक म्हणजे असं महत्त्व आहे म्हणून सांगेल तुम्हाला. तर ते ठेवायचं आहे. तर धन्यांना एवढं का महत्त्व आहे? कारण काय आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की धने सगळ्यात आधी जमिनीतून उगवणारे कोणती वस्तू आहे सांगा आतापर्यंत? जे काही बियाणं असतं त्याच्यात फक्त धने असतात. ज्या प्रकारे धने जमिनीतून जेवढ्या प्रकारे लवकर उगवतात त्याचप्रमाणे आपल्या घरात लक्ष्मी माता लवकर नांदू दे असा त्याचा अर्थ होत असतो. त्या प्रकारे लक्ष्मी माता लवकर आणि पटापट प्रगती करू शकते आपली. त्यामुळे धन्यांना खूप महत्त्व दिलं जातं आणि धने हे नैवेद्याला ठेवले जातात. त्याच्यात एक धन लपलेलं असतं असा त्याचा अर्थ होत असतो. म्हणून आपल्याला धन्यांना ठेवायचंच आहे पूजेमध्ये. 5 दिवस तुम्ही ठेवू शकतात. दुसऱ्या दिवशी चेंज न करता तसंही ठेवलं अगदी तरी चालेल. तुम्ही थोडा नैवेद्य ग्रहण करा, थोडं थोडं करून तरी चालेल. बाकी तुम्ही पेरलेत धने कुंडीमध्ये तरीही चालेल, काही हरकत नाही. किंवा पिंपळाच्या झाडाखाली मुंग्या वगैरे असतात त्यांना टाकलं तरीही चालेल, काही नाही. तुमच्या इच्छेनुसार फक्त एवढं सांगेल त्याचा वापर अशा प्रकारे करायचा आहे. आणि ह्या 3 गोष्टी तुम्हाला आणणं आवश्यक आहे. महिलांनो नक्कीच आणा. बाकी गोष्टी तुम्ही साडी नका आणू, सोनं सगळे खरेदी करतो आपण, पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक अशा या 3 गोष्टी आहेत. म्हणून लक्षात ठेवा, या आणायच्या आहेत. धनत्रयोदशीलाच आणायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पूजा करायची आहे. तर एवढंच मी तुम्हाला सांगेल. चला मग नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.